स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. एका नव्या दिवसामध्ये सकाळचे 9:03 व्हायला लागले. त्यांची ऊन लागायला लागले राव, खूप जास्त ऊन लागायला लागले. आणि मी सध्या आता आहे जे रेल्वे स्टेशन आहे गंगाखेडचं, तिथं रेल्वे स्टेशनला आहे. आणि इथून आपल्याला रेल्वे पकडायच्या जवळपास 5-1 मिनिटामध्ये रेल्वे येईन. आणि एकदम छोटंसं नॉर्मलचं आपलं गंगाखेडचं रेल्वे स्टेशन आहे. 10-15 मिनिटं आधी गाडी लेट झाल्याची की परभणीहून परळीला जाणार आहे. आणि आपण परळी वैजनाथला जाणार आहे. आता एक गाडी आलती, गाडी आल्या इथं जेवढा गर्दा झाला भाऊ, लिटरली खूप जास्त गर्दा झाला. तर जाऊया मधामध्ये तुम्हाला गंगाखेडचं रेल्वे स्टेशन दाखवतं. एकदम छोटंच आहे, काय असं काय मोठं नाही, काही नाही. तिथं मधल्या साईडला तिकीट घेऊया आणि आपली जी गाडी आहे त्याचा इंतजार करूया. जवळपास 15 मिनिटं नाही, जवळपास 29 किलोमीटर आहे इथून आणि 30-1 मिनिट लागते. तर जाऊया आपण पहिल्यांदा तिकीट घेऊया आणि नंतर मग तुम्हाला रेल्वे पण दाखवतो. आणि असं काय छोटंसं जे रेल्वे स्टेशन आहे गंगाखेडच्या, तिकडल्या साईडला एंट्री होत्या. तिकडं थँक्यू पण लिहिलं होतं. तिकडल्या साईडला एंट्री होत्या, इकडल्या साईडला पूर्णपणे एकदम गावाकडलं कसं असतंय रेल्वे स्टेशन तसं मधामध्ये घेऊया आपण तिकीट पहिल्यांदा सुरुवातीलाच. लिहिलं आहे गंगाखेड उर्दूमध्ये लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये लिहिलं आहे. मधामध्ये दाखवत तुम्हाला असं काय रेल्वे स्टेशन आहे. इकडल्या साईडला पण तिकीट काढलं झालं तिकीट काउंटर आहे आणि ऑनलाईन काढलं. आणि असं 35 रुपयाचं तिकीट घेतलं आपल्याला, ऑनलाईन केलं. आणि इकडल्या साईडला असं बोर्ड पण लावलंय सगळ्या गाड्याचा, टाइम टेबल लावलाय. आणि इकडल्या साईडला आपल्या मधामध्ये एंट्री होणार पूर्ण रेल्वे स्टेशनला डायरेक्ट 9:06 व्हायला लागले. तर सगळेजण जे आहे ते वेट करायला लागले. तर आपले प्लॅटफॉर्म नंबर 1ला येणार का प्लॅटफॉर्म नंबर 2ला येणार, असं काही 2च पटऱ्या येतात गंगाखेड रेल्वे स्टेशनला. सगळेजण वेट करायला लागले. आता एक 10 मिनिट अगोदर एक गाडी आलती आणि ती पण निघून गेली. मला वाटतं प्लॅटफॉर्म नंबर 1वरची. आणि सगळेजण एकदम मस्तपैकी बसले. तर रेल्वे स्टेशनला कसं असतंय गावाकडले. आणि तसं बघायला गेलं तर चांगलं आहे. हे दिसायला लागले इलेक्ट्रिसिटी नाही नव्हती इतके दिवस, आता 2-1 वर्ष अगोदरच झाले इतके दिवस. तर आणि तसं बघायला गेलं तर साफ आहे रेल्वे स्टेशन. आणि दोन्ही साईडला पण ब्रिज पण वरी बनलेला आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतंय गाडी यायला. ते आले आपली रेल्वे. 9:36 झाले तर. आणि अरे बापरे पडत होता आता. 9:36 झाले तर. आणि जवळपास अर्धा घंटा गाडी लेट झाले, कारण दुसरी गाडी लेट झाले, क्रॉसिंग झाले. आणि इकडल्या साईडला कसं असते, म्हणजे जिथं डबल पटरी नाही तिकडल्या साईडला क्रॉसिंग झाली की गाडी लेटच होत्या. जाऊ दे, अर्धा घंटा झाली लेट, जास्त लेट नाही झाली. आणि गाडी रेल्वे स्टेशनला आली. तसं बघायला गेलं तर गर्दी नाहीये. जेव्हा तुम्ही UP बिहारला तिकडल्या साईडला जेव्हा रेल्वे जाते किंवा हैदराबादला जाताना, हे मेन रोड नाहीये, म्हणजे मेन पटरीचा ट्रॅक नाहीये, म्हणून जास्त काही गर्दी नाहीये मधामध्ये. आणि तुम्हाला मधली सिटिंग पण जाते, जी की सेकंड सिटिंग आहे मधामध्ये दिसायला लागले. आणि गाडी आहे जे आपले रेल्वे स्टेशन आहे ते सोडले, लगेच निघायला लागले. हे गंगाखेडचं रेल्वे स्टेशन आणि हे पण इलेक्ट्रिसिटीचं इंजिन आहे. वर ब्रिज पण जायला लागलाय. जवळपास अर्धा घंटा लागेल, म्हणजे जवळपास 10 पर्यंत आपण परळी वैजनाथच्या रेल्वे स्टेशनला पोहोचता. हे सोडलं आपल्याला गाडीनं. जवळपास 10 मिनिटं झाली तर. आणि अर्धा घंटा लागला, जास्त टाइम लागला. 30 किलोमीटरसाठी 30 मिनिटं लागली, जास्त टाइम लागला. पाठीमागे थांबले. आणि ही गाडी झालेली पूर्णहून हैदराबाद एक्सप्रेस आहे, जी की अर्धा घंटा लेट झाली. पण इथं टायमर आले. आणि आता इथं परळी वैजनाथ जंक्शन आहे, जिथं की गाडीचं रेल्वेचं इंजिन आहे ते चेंज होतं आहे. एक गंगाखेड साईडला जाते, म्हणजे परभणी साईडला, आणि एक लातूर रोड साईडला, म्हणजे जिकडे की हैदराबादला. इथं अर्धा घंटा लागून गाडी थांबून इथं. आणि इंजिन चेंज करत या साईडला इंजिन होतं, आता तिथून चेंज करणार. आणि पुन्हा तिकडल्या साईडला इंजिन चेंज होऊन तिकडल्या साईडला लावणार. आणि पूर्णपणे रेल्वे स्टेशन तसं बघायला गेलं तर खूप जास्त बदलाव झाला आहे, कारण मीच खूप दिवसानंतर आलो आहे. तर दाखवतो तुम्हाला समोर रेल्वे स्टेशन जाऊन. आणि इथून जवळपास 2-1 किलोमीटर आहे की परळी वैजनाथचं मंदिर आहे. वैजनाथ मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग इथं आहे. तर जाऊया आपण मंदिराकडे. बहुतेक नाही चालतच जाईन, कारण जास्त लांब पण नाही, नाहीतर ऑटो घेऊया आपण. आणि प्लॅटफॉर्म नंबर 1वर गाडी थांबलेली आहे. आणि समोर तुम्हाला दाखवतो सगळेजण माणसं पण पॅसेंजर उतरून बाहेरच जायला लागले. तर अर्धा घंटा तर गाडीचा स्टॉप आहे. आणि दाखवतो मला अजून स्टेशन कसं आहे ते. आला एक्झिट, जिथून आपल्याला बाहेर निघाले, रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाले आले तिकडल्या साईड. आणि इकडल्या साईडला तिकीट काउंटर पण लिहिले, तिथं बुकिंग तिकीट काउंटर
एकदम छोटंच आहे रेल्वे स्टेशनचं एंट्रन्स आणि एक्झिट पण बाहेर तसं बघायला लागलं गंगाखेडच्या स्टेशनपेक्षा तर चांगलं वाटायला लागले. थोडंसं म्हणजे गार्डन टाईप बी बनवलं आहे एकदम भारी आहे. तसं परळीचं बघायला गंगाखेडपेक्षा मोठं पण आहे आणि गाडी हॉर्न द्यायला लागले का गाडी इंजन लगेच बसले का. आणि एकदा स्टेशनचं बी लागतं बघा परळी वैजनाथ पूर्ण लिहिलं आहे इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे मराठीत पण लिहिलं आहे. आणि जाऊया आपण निघाल्या साईडला बाहेर स्टेशनच्या बाहेर निघाल्या तिथं खूप सारे ॲटो भेटते तुम्हाला 20 रुपये घेते तर डायरेक्ट मंदिराकडे जाताना. पण मी चलातच जाणार आहे मला असं म्हणजे मूड नाही आहे ऑटोतून येताना ऑटो जाताना आपण चलत जाऊया आणि काहीतरी नाश्ता करूया कारण भूक पण खूप जास्त लागली सकाळपासून काहीच खाल्लं नाही. सकाळी फक्त पाणी गेलं तर पाणी पिऊन आलो मी काहीतरी खाऊया किंवा मग मंदिरात जाऊन दर्शन करूया नंतर मग त्याच्यानंतर खाऊया. तोपर्यंत मला तर जास्त नाही 2-1 किलोमीटर आहे आणि चलणं मला वाटतंय मला तर प्रेफर चलणंच वाटतंय. तिथे लिहिले बघा थँक्यू धन्यवाद परळी वैजनाथ लिहिले. जाऊयात बाहेर जाऊया आपण मंदिराकडे. आली ही आली कृषी बाजार समिती परळी वैजनाथची आणि आसपासला जेवढे पण मार्केट लागले इथं म्हणजे भाजीपाल्याचं इथं आंबे दिले तर 100 रुपयाला 1.5 किलो आंबे दिलेत. टरबूज लावले तर 50 रुपयाचे 2 टरबूज स्वस्त आहे तशी बघायला गेलं तर. आणि पूर्ण भाजीपाल्याचं पूर्ण मार्केट आहे आणि इकडल्या साईडला परळी वैजनाथचं जे मंदिर आहे या साईडलाच आहे समोरच्या. आणि पूर्णपणे आता सध्या ऊन पडलं ना त्यामुळे जास्त दिसून आले. तिकडल्या साईडला पण कपड्याची लाईन दिसायला लागली आणि पूर्ण भाजीपाल्याचं बी आहे सगळं सामान भेटेल तुम्हाला बघा. कुऱ्हाडीचं पूर्ण दिसायला लागले. त्यानंतर किराणा शॉप आहे कपड्याचं बी दुकान आहे सगळं पूर्ण. आणि इकडल्या साईडला चिवडा पण दिसायला लागले दिसायला जिलेबी पूर्ण चारही साईडनं मार्केट भरलेलं आहे. आपल्याला समोरच्या साईडला जायचं तिकडं. आणि इकडं कसं ओपन असते बघा म्हणजे गावामध्ये कसं सगळं ओपनच ठेवलेलं आहे. डाळी असू द्या किंवा शेंगदाणे असू द्या पॅकिंग केलेलं नाही. आणि सगळे ऑटो तिकडं झाले आहेत मंदिराकडे 10-10 रुपये घेऊन. पण आपल्याला चलत जायचं आहे मार्केटमधून जवळपास 2 मिनिटे जवळपास 2 किलोमीटर चालत आलो. अर्धा 1 घंटाला जास्त टाईम नाही लागला. आणि समोरच आलं आहे लिहिलं बघा वैजनाथ मंदिर देवस्थान ज्योतिर्लिंग. आणि इथं आसपासला सगळे दुकान आहेत जिथून प्रसाद आणि सगळं काय घेतलं जातं. तर काय करूया आपण बी प्रसाद घेऊया. प्रसाद बनवलं देवाला फुलं आणि नारळ घेऊया आणि जाऊया मंदिरामध्ये. बेलाची पानं आणि फुलं घेतले तर मंदिरामधून. आणि दुकानावर नारळ आज काय फोडत नाहीत म्हणून सोमवारचं काही नारळ फोडत नाही जे कापूस लागले म्हणून सोमवारचं नारळ का नाही घेतलं. आणि जे गंध आहे ते गंध लावणाऱ्याने भक्तानं लावून टाकलं जाऊ द्या लावलं. आणि जाऊया चप्पल काढूया साईडला जाऊया मंदिरामध्ये. बरं मंदिरामध्ये जायला लागलो आपण मधामधून इथून एंट्री आहे तिकडल्या साईडने एंट्री झाली आपली. आणि सगळेजण असे फिरत जायला लागले तर कोणी जास्त गर्दी दिसणार आले. सगळेजण गोल गोल वेडे मारायला लागले. मेन मंदिर आणि मेन मंदिराच्या बाहेर आला. इथं रामेश्वरम असे खूप सारे मंदिर आहेत. रामेश्वरम लिहिलं आहे. इथं नागेश्वर असे मंदिर आहेत खूप सारे. आणि आज सोमवार असल्यामुळे खूप जास्त गर्दा होता. तर जाऊया आता देवाचा प्रसाद बी घेऊया जे की इकडं देत आहेत. ट्रस्टचं जे भोजनालय आहे अन्नछत्राचं फ्रीमध्ये भेटलं जातं आहे. नाव अजय ठेवलं आहे. आणि जे बाहेरलं येतं परळीच्या बाहेरचे त्यांनाच भेटलं जातं जेवायला बाकी कोणाला भेटलं नाही. तर घेतलं आहे फ्रीमध्ये घेतलं आहे. टोकन पास तिकडल्या साईडला भेटले जिकडं की दर्शनाची लाईन आहे तिथे भेटले. तर जाऊया मधामध्ये जेवायला. तिकडे दिलं कुपन आणि जे कुपनमध्ये जेवायला काय काय दिले जाते तुम्हाला डाळ दिले जाते. त्यानंतर भाजी आलू म्हणाले 1 लाडू जो की अर्धा आहे. भात आणि चपाती दिली जाते. असं काही फ्रीमध्ये आहे हे अन्नछत्राचं जेवण. तर काय करूया जेवण करूया आपण. आणि सगळेजण जेवण करायला बसले. आणि तिकडं
स्क्रीनवर पाहिले तिथं काही डायरेक्ट वैजनाथाचे पिंड दिसायला लागले. जवळपास 12 वाजून 10 मिनटं लागायला आले आणि मी 11 वाजता बहुतेक 11:10ला म्हणजे जवळपास 1 घंटा लागला मला दर्शन करायला. जास्त गर्दी तर नव्हती, म्हणजे आज सोमवार आहे ना, सोमवार असल्यामुळं गर्दी तर तसं बघायला होती, खूप जास्त पण होते, पण लाईन कंटिन्यू चालू होती. ही एक गोष्ट मला चांगली वाटली. तसं जर तुम्ही सोमवारी नाही येत असला तर दुसऱ्या दिवशी आला तर एक 10 मिनटात होऊन जाईल, 10 ते 15 मिनटात, आणि जास्त टाईम नाही लागला, 1 घंटाचा लागला तेवढं तर चालतंय. आणि हे काय असं इकडल्या साईडने एंट्री होती म्हणजे मधात जायला, आणि इकडल्या साईडला एक्झिट, तिथे चप्पल ठेवायला होतं. आणि जे बेलाचे पानं आणि फुलं आहे ती मधामध्ये मी वाले देवाला निघाला बाहेर वापस. ऊन तर असं कडक लागलं का नाही, मला अजून खूप सारे गोष्टी फिरायचे होते म्हणजे परळीमध्ये, पण इतकं ऊन लागायला लागले त्याच्यावरच पूर्ण अंग पूर्ण घाम झालेलं पूर्ण. पण जाऊ दे, जे पण आहे पुढच्या वेळेस आले ना आपण जाऊया, कारण इथून लगेच आपली 12:30 पावणे 1 वाजता वापस गाडी पण आहे, रेल्वे पण आहे, आणि डायरेक्ट त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता आहे. मग 5 वाजता आपण तरी काय करणार आहे. तर जाऊया आपण वापस रेल्वे स्टेशनला. हे काय असं परळीचं वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान आणि ओम नमः शिवाय पण लिहिले. असे 2-4 एंट्री येतात, इकडल्या साईडला पण एंट्री आणि पलीकडल्या साईडला पण एंट्री आहे मधामध्ये, आणि साईडला दुकानं पण आहेत, आणि इकडल्या साईडला मंदिर पण आहे. तर काय करूया आपण, बघूया अजून आसपासला फिरूया. अजून 1 घंटा आहे आपल्याकडं. आता येताना मी चलत आलतो, पूर्ण घामानं पूर्ण येळ झालं, आणि जेवण पण केलं मधामध्ये. तुम्हाला अन्नप्रसाद दाखवलं. जे बीडमधले नाही आहेत त्यांनाच, म्हणजे जे बीड बाहेरच्या गावचे परळी वैजनाथवालेला नाही आहे ते जेवण फ्रीमध्ये 1 रुपया पण नाही घेत. जे बाहेरले आहेत म्हणजे जसं की मी परभणीचं आहे तर परभणीवाल्याला, म्हणजे जे स्थानिक लोकांना नाही आहे ते फ्री जेवण, जे बाहेरून आले त्यांना म्हणजे ते आडून मी सांगाले की बाहेरच्या माणसालाच आहे. काही नाही, आधार कार्ड दाखवायचं तुम्ही आणि मग डायरेक्टच तुम्हाला भेटणार जेवायला. चांगलं होतं जेवण, तर ठीक होतं. जेवण केलं आणि आता आला बाहेर मंदिराच्या, गर्दी तर दिसायला लागले बाहेर. उतरताना खाली तिकडे बघा भक्त निवासलेले, खूप सारे भक्त निवास आहेत. इकडे भक्त निवासलेले, इथं पण भक्त निवास आहे, आणि इकडल्या साईडला पण भक्त निवास आहे. खूप सारे भक्त निवास आहेत. आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला शनी मंदिर पण आहे, श्री शनी मंदिर. मधामध्ये जाऊन मी दर्शन करून आलो, आणि इथं पण लिहिलं मंदिर आहे. तर असे खूप सारे मंदिरं आसपास आहेत. तर बघूया आपण अजून एक्सप्लोअर करूया हा आसपासचा परिसर. परळी शहर आपण मागं सोडलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आता जिरेवाडीला आलेलं आहे, जिथं की माझी मावशी राहते. खूप दिवसानंतर मावशीच्या फोन लावला आणि म्हणले ये म्हणून. तर आता जिरेवाडीचं पण मंदिर खूप जास्त फेमस आहे. जर तुम्ही कधी परळी वैजनाथला येत असाल, आणि त्याच्यामध्ये आपला रुद्रभाऊ आहे जो की आपला क्लासमेट आहे, जो परळीमध्ये राहतो, आणि मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला, त्याला पण भेटलो आणि मावशीला पण भेटलो. आता तुम्हाला दाखवतो इथलं पण मंदिर किती फेमस आहे. परळी झाल्याच्या नंतर जवळपास 4 किलोमीटरमध्ये जिरेवाडी हे गाव आहे. तिथं आहे श्री सोमेश्वराचं खूप जास्त प्रसिद्ध मंदिर, जिथं की मनोकामना खूप जास्त अशा मानल्या जातात की पूर्ण होतात. तर आपण आता आलो जिरेवाडीला, तुम्हाला दाखवतो समोरवरी मंदिरावर जाऊन. तिथे जाण्यासाठी अशी एक कमान बनवली आहे, आणि एकदा मंदिर बघा दिसायला लागले का. मंदिर एवढं लांबपर्यंत आहे, वर लिहिलं श्री सोमेश्वर मंदिर, आणि इतक्या लांबपर्यंत जायचं. मला वाटते जवळपास 501 पायऱ्या असतात चलत चलत, आणि काही जण असे गुडघे चढत पण जातात वरपर्यंत. 101 पायऱ्या वरी चढत आलो. आणि दाखवतो तुम्हाला हे जिरेवाडी कसं गाव आहे. एकदम छोटंच आहे, जास्त मोठं नाही, एक 100-200 गाव आहेत. आणि तिकडल्या साईडला ते राहिले परळी वैजनाथ, आणि जवळपास अजून 50-1 पायऱ्यात चढत आपल्याला वर जायचं आहे. इथं कासव पण ठेवलं आहे, आणि ही काय सोमेश्वराचं असं मंदिर समोर मूर्ती बनवले ठेवले, आणि खाली पिंड पण आहे, आणि पूर्ण साईडला पूर्ण मंदिर असं आहे. आणि इथं जिवंत कासव ठेवलं आहे. ईश्वराचं मंदिर पाठी साईडला एकदम भारी बनवले, डिझाईन पण एकदम भारी बनवले, मूर्ती कलाकारी बनवल्या शेवटपर्यंत, वरी झेंडा पण लावला. आणि साईडला अजून इकडल्या साईडला पण मंदिर आहे. जण परळी वैजनाथ येत असले तिथून जवळपास 4 किलोमीटर असलेलं हे जिरेवाडी गाव, तिथलं सोमेश्वर मंदिर खूप जास्त फेमस आहे. फेमस म्हणजे पाया पडायसाठी खूप जण लांब पासून येतात. आणि आता धोंड्याचा महिना चालू आहे, त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे मनोकामना येतात तुमच्या खूप जास्त इथं पूर्ण होतात असं मानलं जातं आहे, जे बी असते. आणि ते राहिलं पूर्णपणे परळीचं शहर जे की समोर दिसायला लागले. आणि हे जिरेवाडीचं एक छोटंसं गाव जे की 3 ते 4 किलोमीटरचं असलेलं, आणि मंदिराचं तिथून पूर्ण पायऱ्या सुरू होतात. आणि इकडं सोमेश्वराचं मंदिराचं दर्शन झालं, आणि खाली जायला लागलो, कारण तिथं जेवायला देवाचा प्रसाद आहे, कार्यालय आहे तिथं. आणि वरी जर जात असेल तुम्हाला तर रस्ता पण आहे, डायरेक्ट मंदिराचे एकदम वरी जात आहे. आणि पायऱ्यानं जर येत असेल तर पायऱ्यांना पण येऊ शकता, जास्त करून लोक पायऱ्यानं येतात. आणि आता मी वापस खाली पायऱ्यानं चालवलो. पायऱ्या खूप जास्त गरम आहेत, उन्हाळ्यात तापल्यात ना. बाकी इकडे पत्र्या लावलेत, पत्र्याच्या साईडला नाहीत तेवढं गरम. जाऊया खाली आणि देवाचा प्रसाद ग्रहण करूया. गाडीमध्ये आलो, आणि गावाची जी पंगत आहे ती करायला लागले. तर सगळ्यांना एक पात्र द्यायला लागले. तर आणि दुर्ण पण आहे,
सगळेजण बसले ते एकदम जेवायला. तुम्हाला नंतर अजून खूप काय दाखवतो. इकडल्या साईडला पूर्ण मंगल कार्यालय पण बनलेलं आहे. होता आणि सगळ्यांना जेवढे जण बसले सगळ्यांना धुरणं उचलायचे स्वतःहून आणि इकडल्या साईडला कचरा कोंडी टाकायचे. त्याच्यामध्ये एक चांगलं वाटलं आणि सगळेजण हात तिकडल्या साईडला जेवायचं, धुवायचे हात आणि पाण्याचं पण सगळ्याला देऊ लावलं. तर इथं बसलो होतं जेवायला आपण पूर्ण. तिकडं मधात कार्यालय बनवले जिथे की सगळ्यांना जेवायला बसायला आले. आता सगळे माणसं जेवून उठले आणि सगळे आता अनाऊन्समेंट व्हायला आले जेवढे वे महिला मंडळ इथं ते जेवायला या म्हणून. सगळे आता बाया जे यायला लागले ते जेवायला सगळे जायला लागले तर तिकडे साईडला.